Good morning, friends. Today we are going to learn the third chapter of biology, that is inheritance and variation. Inheritance आणि व्हेरिएशन या चॅप्टर आपण आज शिकणार आहोत. इनहेरिटन्स म्हणजे आनुवंशिकता अँड व्हेरिएशन म्हणजे विषमता. आनुवंशिकता म्हणजे काय, तर आपल्या पालकांकडून जे जीन्स आपल्यामध्ये ट्रान्सफर होतात आणि त्याच्यामुळे आपले शरीरात काही लक्षण निर्माण होतात. आपण नेहमी आपल्या अवतीभोवती ऐकतो की एक्स नावाचा व्यक्ती हा त्याच्या वडिलांसारखा आहे किंवा तिच्या आईसारखा आहे. हे सर्व जीन्स आईवडिलांकडनं ऑफस्प्रिंगमध्ये म्हणजे अपत्यांमध्ये ट्रान्सफर होतात, त्याच्यामुळे हे घडतं. या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला काही जेनेटिक्स टर्म्सची डेफिनेशन पाहणार आहोत, जे पुष्कळदा नीट, CAT आणि बोर्डाच्या एक्झाममध्ये विचारले गेले आहेत आणि त्या जेनेटिक टर्म समजल्याशिवाय आपल्याला पुढचं समजणार नाही. म्हणून आपण सुरुवातीला काही जेनेटिक्स टर्म्स आहेत ते पाहू. सर्वप्रथम पाहू आपण हेरिडिटी. हेरिडिटीची डेफिनेशन आहे द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. पालकांकडून म्हणजे पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगमध्ये म्हणजे अपत्यांमध्ये जे जेनेटिक कॅरेक्टर जनुकीय लक्षण ट्रान्सफर होतात त्याला हेरिडिटी म्हणजे आनुवंशिकता असे म्हणतात. ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगमध्ये जे जेनेटिक कॅरेक्टर ट्रान्सफर होतात, स्थलांतरित होतात, येतात, त्याला आपण हेरिडिटी म्हणतो. सेकंड डेफिनेशन आहे व्हेरिएशन. व्हॉट इज व्हेरिएशन? याला आपण मराठी शब्द आहे विषमता. इंडिव्हिज्युअल ऑफ सेम स्पीशीज हॅव्हिंग सम डिफरन्सेस. एका जातीचे जे काही सजीव असतील त्या सजीवांमध्ये काही भिन्नता असते, विषमता असते, त्याला आपण व्हेरिएशन म्हणजे विषमता म्हणतो. उदाहरणार्थ आपण एखाद्या घरात 4 भावंड असू तर 4ही भावंड सारखीच असू का? आपण तंतोतंत आपल्या आई वडिलांसारखेच असतो का? नाही, आपल्यामध्ये काही भिन्नता सुद्धा असू शकते. या भिन्नतेलाच आपण व्हेरिएशन असे म्हणतो. जेनेटिक्स म्हणजे आनुवंशशास्त्र. इट इज कलेक्टिव्ह स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन इज कॉल्ड ॲज द जेनेटिक्स. आनुवंशशास्त्र म्हणजे काय? याच्यामध्ये विषमता आणि भिन्नता या दोघांचा एकत्रितपणे केला जाणारा जो अभ्यास असतो त्या अभ्यासालाच आपण जेनेटिक्स असे म्हणतो. किंवा जेनेटिक्स इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी. ही जीवशास्त्राची एक शाखा आहे इन विच कलेक्टिव्हली स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन. हेरिडिटी आणि व्हेरिएशन यांचा एकत्रित अभ्यास जीवशास्त्राच्या ज्या शाखेत केला जातो त्या शाखेला आपण जेनेटिक्स असे म्हणतो. जेनेटिक्स हा शब्द जेनेटिक्स टर्म वॉज फर्स्ट टाइम गिवन बाय विल्यम बॅटिसन. विल्यम बॅटिसन या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम आपल्याला जेनेटिक हा शब्द दिला. आता आपण हिस्ट्री ऑफ रिसर्चेस इन जेनेटिक्स. जेनेटिक्समध्ये जे संशोधन झालं त्यासाठी कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी योगदान दिलं ते आपण आता पाहू. सर्वप्रथम आपण ग्रेगर जॉन मेंडल, G.J. मेंडल याविषयी पाहू. ग्रेगर जॉन मेंडल इज कॉल्ड ॲज फादर ऑफ जेनेटिक्स. जेनेटिक्सचा फादर, जेनेटिक्सचा जनक म्हणून ग्रेगर जॉन मेंडल यांना म्हणतात. त्यांनी कोणते कार्य केले हे सर्व आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. सेकंड रिसर्च विल्यम बॅटिसन. विल्यम बॅटिसन इज कॉल्ड ॲज द फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. आधुनिक आनुवंशशास्त्राचा जनक विल्यम बॅटिसन यांना म्हणतात. मॉर्गन इज कॉल्ड ॲज द फादर ऑफ एक्सपेरिमेंटल जेनेटिक्स. मॉर्गन या शास्त्रज्ञाला प्रात्यक्षिक जेनेटिक्सचा किंवा एक्सपेरिमेंटल जेनेटिक्सचा जनक म्हणतात. ही परफॉर्म नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स ऑन ड्रोसोफिला. त्याने ड्रोसोफिला ही एक फ्रूट फ्लाय आहे, फळांवर असणारी माशी आहे, याच्यावर मॉर्गन याने अनेक प्रयोग केले. अँड प्रपोज्ड व्हेरियस कन्सेप्ट. आणि अनेक संकल्पना त्यांनी या प्रयोगाअंती मांडलेत.
लाईक लिंकेज, सेक्स लिंकेज, क्रॉसिंग ओव्हर, क्रिस क्रॉस इनहेरिटन्स, लिंकेज मॅप ऑन ड्रोसोफिला, असे अनेक कन्सेप्ट आपण पुढे पाहू. हे असे अनेक कन्सेप्ट प्रयोगाअंती मॉर्गन या शास्त्रज्ञाने मांडल्या कारणानं त्यांना आपण फादर ऑफ एक्सपेरिमेंटल बायोलॉजी असे म्हणतो. शेवटचे शास्त्रज्ञ आपण पाहणार आहोत ए गॅरोड. ए गॅरोड इज द फादर ऑफ ह्युमन जेनेटिक्स और बायोकेमिकल जेनेटिक्स. ए गॅरोडला मानवीय जनुशास्त्राचा जनक किंवा जैव रासायनिक अनुवंशशास्त्राचा जनक म्हणजे फादर ऑफ ह्युमन जेनेटिक्स अँड बायोकेमिकल जेनेटिक्स असं म्हटलं जातं. ए गॅरोड डिस्कवर्ड द फर्स्ट ह्युमन मेटाबॉलिक जेनेटिक डिसऑर्डर डिसीज कॉल्ड ॲज अल्कॅप्टोनुरिया. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लॅक लिव्हिंग डिसीज. ए गॅरोडने सर्वप्रथम असं निदर्शनास आणलं की मानवीय शरीरामध्ये जीन्सच्या मेकअपमध्ये म्हणजे स्वरूपमध्ये काही कारणास्तव जर बदल झाला तर आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. त्याच्यापैकीच एक अल्कॅप्टोनुरिया नावाचा डिसीज, त्याला ब्लॅक युरिन डिसीज असे म्हणतात, हे ए गॅरोडनं सर्वप्रथम नमूद केलं. He also give the one concept that is one mutant gene, one metabolic block. त्याने अजून एक संकल्पना मांडली, जर एखाद्या जीन्सच्या मेकअपमध्ये बदल झाला असेल, दोष निर्माण झाला असेल तर शरीरातील एक मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ब्लॉक होते, म्हणजे त्या ठिकाणी त्या जीन्समुळे निर्माण होणारा एन्झाईम्स किंवा प्रोटीन तयार होत नाही, असं ए गॅरोड यांनी मांडलं. नाव फॅक्टर्स. इट इज ऑल्सो वन ऑफ द जेनेटिक टर्म्स. हा सुद्धा एक जेनेटिक टर्म आहे. फॅक्टर इज द युनिट ऑफ हेरिडिटी. हा हेरिडिटीचा एकक आहे. विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड ॲपिरन्स ऑफ कॅरेक्टर्स. फॅक्टर हा आनुवंशिकतेचा एक एकक आहे आणि तो रिस्पॉन्सिबल कशासाठी आहे? इनहेरिटन्ससाठी, म्हणजे आनुवंशिकतेसाठी हा जबाबदार घटक आहे. याच्यामुळेच आनुवंशिकता पुढच्या पिढीमध्ये कॅरीड आउट होते आणि जे पुढच्या अपत्यामध्ये जे लक्षणं प्रकट होतील याला कारणीभूत फॅक्टर आहे. परत एकदा लक्ष द्या, फॅक्टर इज द युनिट ऑफ हेरिडिटी. फॅक्टर हा आनुवंशिकतेचा एक एकक आहे. विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड ॲपिरन्स ऑफ कॅरेक्टर्स. जो आनुवंशिकतेसाठी आणि लक्षणं पुढच्या पिढीमध्ये दिसण्यासाठी कारणीभूत आहे. ज्यावेळेस मेंडल याने गार्डन पी प्लांटवर, वाटाण्याच्या झाडावर प्रयोग करायला सुरुवात केली त्यावेळेस जीन्स, क्रोमोझोम्स, DNA, कंपाऊंड मायक्रोस्कोप इत्यादी कोणत्याही गोष्टीचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे मेंडलनं असं दर्शवलं की पॅरेंट्समध्ये असे काही घटक समथिंग असतात की त्या समथिंगमुळे आनुवंशिक लक्षण पुढच्या पिढीमध्ये जातात. त्यांना ग्रेगर जॉन मेंडल यांना एक शब्द सुचला फॅक्टर, किंवा त्याला त्यांनी एलिमेंट असं नाव सुद्धा दिलं. दिस फॅक्टर वेअर रिफर्ड ॲज जीन्स बाय जॉन्सन इन 1909. पुढं जसं जसं संशोधन होत गेलं त्यावेळेस 1909 मध्ये जॉन्सन या शास्त्रज्ञाने असं निदर्शनास आणून दिलं की मेंडलचा हा जो फॅक्टर आहे किंवा एलिमेंट आहे तो आताचा जीन आहे, त्यालाच मेंडलनं त्यावेळेस फॅक्टर असं म्हटलं. मॉर्गन फर्स्ट टाइम यूज्ड सिम्बॉल फॉर दिस फॅक्टर्स. ह्या फॅक्टर्सला दर्शवण्यासाठी सर्वप्रथम सिम्बॉल मॉर्गन या शास्त्रज्ञाने मांडलं. ही रिप्रेझेंटेड द डॉमिनंट फॅक्टर्स बाय कॅपिटल लेटर्स अँड रिसेसिव्ह फॅक्टर्स बाय स्मॉल लेटर्स. मॉर्गननं जे प्रभावी गुण आहेत डॉमिनंट फॅक्टर्स ते आपण पुढे पाहणार आहोत काय आहेत. जे डॉमिनंट फॅक्टर आहेत यांना कॅपिटल लेटर्सनं दाखवायला सुरुवात केली आणि जे रिसेसिव्ह फॅक्टर आहेत अप्रभावी, जे पुढच्या पिढीमध्ये आपल्याला
डॉमिनंट कॅरेक्टरच्या उपस्थित दिसत नाही असे जे अप्रभावी गुण आहेत त्यांना स्मॉल लेटर्सनं दाखवण्याचा प्रयत्न मॉर्गन यांनी केला. यानंतर ॲलेल, यालाच आपण ॲलेलोमॉर्फ्स असे सुद्धा म्हणतो. ॲलेल इज द अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ जीन which are located on the same position of homologous chromosome is called as the allele, and allele term was given by William Bateson. पण allele कशाला म्हणतात? मेंडलनं आपल्या प्रयोगांती असं नमूद केलं की सजीवाचं कोणतंही लक्षण नियंत्रित करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी 2 युनिट फॅक्टर असतात. म्हणजे आता त्याला आपण ॲलेल्स म्हणतो. आपण एक उदाहरण घेऊ. इमॅजिन करा, हा एक क्रोमोझोम आहे, हा त्याच्या शेजारचा क्रोमोझोम आहे. याला आपण होमोलोगस का म्हणतो पुढे पाहणार आहोत. तर इमॅजिन करा, उंचीसाठी इथे जीन आहे टी, त्याच्या सारखाच जो होमोलोगस क्रोमोझोम आहे त्याच सेम पोझिशनवर हा टी असेल. पण हा एक टी नावाचा जीन दुसऱ्या क्रोमोझोम सुद्धा त्याच पोझिशनवर, सेम पोझिशनवर हा जीन्स आहे आणि म्हणून आपण यांना एकमेकाचे ॲलेल्स म्हणतो. इमॅजिन करा, अजून एक एक्झाम्पल घेतो मी. हा एक क्रोमोझोम आहे, हा दुसरा क्रोमोझोम आहे. मी एक जीन्स या ठिकाणी कॅपिटल टी देतो आणि या ठिकाणी स्मॉल टी देतो. होमोलोगस क्रोमोझोम मॉर्फोलॉजी आणि स्ट्रक्चरली सारख्या गुण, क्रोमोझोम म्हणजे गुणसूत्र, मॉर्फोलॉजिकली, स्ट्रक्चरली, फंक्शनली सेम टाइप ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज द होमोलोगस क्रोमोझोम. होमोलोगस क्रोमोझोम कशाला म्हणतात? की त्यांची रचना समान असेल, त्यांचं स्ट्रक्चर समान असेल आणि त्याच्यावर उपस्थित असलेले जीन सुद्धा समान असतील तर त्याला आपण होमोलोगस क्रोमोझोम असे म्हणतो. पण या होमोलोगस क्रोमोझोमवर जर आपण टीला जीन म्हटलं, जीनचं एक वैकल्पिक रूप आहे ॲलेल्स. जर टीला जीन म्हटलं तर स्मॉल टीला आपण त्याचे ॲलेल म्हणतो, आणि जर स्मॉल टीला आपण जीन म्हणत असू तर कॅपिटल टीला आपण काय म्हणणार आहोत? ॲलेल. आणि ॲलेल हा शब्द विल्यम बॅटेसन या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम मांडलं. होमोझायगस, अ झायगोट इज फॉर्म्ड बाय द फ्युजन ऑफ 2 टाइप ऑफ गॅमेट हॅविंग आयडेंटिकल युनिट फॅक्टर इज कॉल्ड ॲज द होमोझायगोट. झायगोट कसा तयार होतो? 2 गॅमेट्स एकत्र येतात आणि त्याच्यापासून झायगोट तयार होत असतो. तर या ठिकाणी जे 2 गॅमेट्सचं फ्युजन होऊन एक झायगोट तयार होणार आहेत, त्या दोघं गॅमेटवर जे युनिट फॅक्टर आहेत ते आयडेंटिकल आहेत, म्हणजे समान आहेत, सारखे आहेत, आणि त्यामुळे अशा तयार होणाऱ्या झायगोटला आपण होमोझायगोट असे म्हणतो. अँड द ऑर्गॅनिझम डेव्हलप्ड फ्रॉम सच होमोझायगस इज कॉल्ड ॲज द होमोझायगस ऑर्गॅनिझम. आणि अशा होमोझायगोट पासून विकसित होणाऱ्या सजीवांना आपण होमोझायगस असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, जर गार्डन टी प्लॅन्टच्या उंचीसाठी जो ॲलेल कॅपिटल टी असेल तर दुसरा सुद्धा कॅपिटल टी असेल, दोघं समान आहेत, याला आपण होमोझायगस म्हणतो. त्यानंतर टी प्लॅन्टचे जो सीड शेप आहे राऊंड, टी प्लॅन्टचे सीड शेप राऊंडसाठी कॅपिटल आर, दुसरा सुद्धा कॅपिटल आर. पण दोघं आयडेंटिकल जीन्स आहेत, दोघं आयडेंटिकल ॲलेल्स आहेत, याला आपण म्हणतो होमोझायगस. त्याच पद्धतीनं डॉर्मनेससाठी बटाण्याच्या झाडाची जी कमी उंची असते त्याला कारणीभूत असलेलं जीन आहे स्मॉल टी. पण दोघं ॲलेल सारखे आहेत असा इंडिव्हिज्युअल्स, त्याच्यामध्ये दोघं ॲलेल जर सारखे असतील तर त्याला आपण होमोझायगस असे म्हणतो. पुढे आपण पाहणार आहोत हेटेरोझायगस. आता आपण पाहू हेटेरोझायगस. अ झायगोट
zygote is formed by fusion of two gametes which have different unit factor is called as heterozygote. झायगोट हा गॅमेटच्या फ्युजनमुळे तयार होतो हे आपण पाहिलं. एक मेल गॅमेट दुसरा फिमेल गॅमेट दोघांचं फ्युजन झालं त्याच्यापासून झायगोट तयार होतो जे सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. असे सर्व सजीव झायगोटपासून निर्माण होतात. परंतु हे जे दोन गॅमेटचे फ्युजन होतं त्या दोघं गॅमेटवर असणारे जीन्स किंवा युनिट फॅक्टर हे कसे असतील डिफरंट असतील. तर अशा तयार होणाऱ्या झायगोटला आपण हेटेरोझायगोट म्हणतो. आणि या हेटेरोझायगोट म्हणून and the organism developed from this heterozygote is called as heterozygous. आणि या हेटेरोझायगोटचं पुढं विकास होतो आणि सजीव निर्माण होतो. या हेटेरोझायगोटपासून निर्माण होणाऱ्या सजीवालाच आपण हेटेरोझायगोस असे म्हणत असतो. त्यानंतर आपण पाहू हेमिझायगस. If an individual having only one gene of a pair is called as a hemizygous. हेमिझायगस कशाला म्हणू आपण की जर एखाद्या सजीवांमध्ये जीन्स नेहमी पेयर्समध्ये असतात दोन क्रोमोझोम्सवर. तर त्याच्यापैकी फक्त जर एकच जीन्स असतील तर त्याला आपण हेमिझायगस ऑर्गॅनिझम म्हणू. मेल इंडिव्हिज्युअल इज ऑलवेज हेमिझायगस फॉर सेक्स लिंक्ड जीन्स. जे नर असतात त्यांना आपण हेमिझायगस म्हणू सेक्स लिंक्ड जीन्ससाठी. कारण जर फिमेल असेल तर त्याच्यामध्ये जीन्स असेल XX आणि मेल असेल तर XY. हे क्रोमोझोम XX आणि XY. तर पहा जो मेल इंडिव्हिज्युअल असतो त्याच्यामध्ये दोघं X पैकी फक्त एकच X असतो आणि दोन Y पैकी फक्त एकच Y असतो. म्हणून आपण याला जीन्सच्या दोन पेअरपैकी फक्त एकच जीन्स त्या ठिकाणी उपस्थित असतो म्हणून आपण याला हेमिझायगस असे म्हणू शकतो. द टर्म होमोझायगस अँड हेट्रोझायगस वॉज गिवन बाय विल्यम पॅटिसन. विल्यम पॅटिसनने हे हेट्रोझायगस आणि होमोझायगस हे दोघं टर्म अस्तित्वात आणलं. Phenotype. It is the external and morphological appearance of an organism for a particular characters. एखाद्या सजीवाचं शारीरिक आणि बाह्य प्रकटीकरण विशिष्ट लक्षणासाठी जे असतं त्याला आपण फिनोटाइप असे म्हणतो. उदाहरण घेऊ आपण गार्डन पी प्लांट. पी प्लांट तर पी प्लांटमध्ये एक जे प्लांट असेल त्याची उंची खूप जास्त असते. आपल्याला पाहता क्षणी समजेल याचा फिनोटाइप की हा उंच आहे. आणि दुसरा जो असेल त्याची उंची कमी असेल ड्रॉप असेल गुटका असेल ते पाहता क्षणी आपल्याला लक्षात येईल याला फिनोटाइप म्हणतात. एखादा सजीव दिसायला कसा आहे पाहताना आपल्याला त्याचे कोणते गुण दिसतात याला फिनोटाइप असे म्हणतात वेगवेगळ्या लक्षणासाठी फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर. नंतर जो आपण जीनोटाइप. इट इज अ जेनेटिकल कॉन्स्टिट्यूशन और जेनेटिकल मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर्स. हे सजीवाचं जनुकीय संघटन किंवा जनुकीय स्वरूप असतं एखाद्या विशिष्ट लक्षणासाठी. आपण एक उदाहरण घेऊ. इमॅजिन करा की पी प्लांटचे दोन प्लांट आपण घेऊ. दोघांची हाईट उंची समान आहे म्हणजे फिनोटाइप सारखे. परंतु आपण हे सांगू शकत नाही की दोघांमध्ये असलेले जीन सुद्धा समान असतील. कदाचित याच्यामध्ये होमोझायगस असेल हा इंडिव्हिज्युअल दोघं जीन्स दोघं ॲलिल्स समान असतील अशी पण शक्यता असते. किंवा याच्यामध्ये एक जीन कॅपिटल आणि दुसरा स्मॉल असेल तर याला आपण म्हणतो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन और जेनेटिक मेकअप. त्यांच्यामध्ये जीन्सचे स्वरूप मेकअप किंवा संघटन कसं आहे हे ज्या घटकांद्वारे आपण जाणून घेतो त्याला आपण जीनोटाइप असे म्हणतो. हे आपण डोळ्याने पाहू शकत नाही
प्रयोगाअंती आपल्याला हे सिद्ध करावं लागतं, ते आपण पुढं पाहणार आहोत. पुढचा पॉइंट हायब्रिड व्हिगर. हायब्रिड संकरित आणि व्हिगोरिसिटी. हायब्रिड व्हिगर. द superiority of offspring over its parents is called as the hybrid vigor. ज्यावेळेस आपण संकरण केल्यामुळं पॅरेंट्समध्ये असलेल्या गुणांपेक्षा उत्तम गुण अपत्यांमध्ये असेल त्याला आपण हायब्रिड व्हिगर असे म्हणतो. द सुपेरियोरिटी ऑफ ऑफस्प्रिंग ओव्हर इट्स पॅरेंट इज कॉल्ड ॲज द हायब्रिड व्हिगर. जे ऑफस्प्रिंग असतील, जे अपत्य असतील, त्याच्यामध्ये जर त्याच्या पॅरेंटपेक्षा चांगले गुण असतील त्याला आपण हायब्रिड व्हिगर म्हणतो. फॉर एक्झाम्पल टिश्यू कल्चर वगैरे याच पद्धतीने करतात. आपण एक उदाहरण घेऊ. सपोज असं समजा एक वनस्पती आहे की त्याची रोगप्रतिकार शक्ती डिसीज रेजिस्टंट पॉवर जास्त आहे, परंतु त्या वनस्पतीला कमी फळं लागतात. सहजासहजी त्याच्यावर डिसीज अटॅक करत नाही, परंतु फळं कमी लागतात. एक दुसरी वनस्पती की तिला फळं खूप लागतात, परंतु डिसीज रेजिस्टंट पॉवर खूप कमी आहे. मग आपण जर त्या दोघं वनस्पतीचे चांगले जीन्स एकत्र करून एक नवीन ऑफस्प्रिंग तयार करू तर त्याला हायब्रिड व्हिगर असे म्हणतो. आता जो तयार झालेला जो ऑफस्प्रिंग असेल त्याच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती पण जास्त असेल आणि त्याला फळं पण जास्त लागतील, म्हणजे आपल्यासाठी हा फायदेशीर आहे. या ऑफस्प्रिंगचे जे कॅरेक्टर्स आहेत, लक्षणं आहेत, ते सुपिरियर आहेत, उत्तम आहेत कोणापेक्षा, त्याच्या पॅरेंटपेक्षा. याला आपण हायब्रिड व्हिगर असे म्हणतो. हायब्रिड व्हिगर इज प्रोड्युस्ड बाय द हेट्रोझायगोसिटी. हेट्रोझायगस आत्ताच आपण पाहिलं की जे उपस्थित असलेले ॲलिल्स असतात ते सेम नसेल त्याला आपण हेट्रोझायगस म्हणतो. एकाचे जीन आपण डिसीज रेजिस्टंट घेतलं, दुसऱ्याचं आपण जास्त फळं येणारे घेतले, म्हणजे हेट्रोझायगस. जीन्सच्या ॲलिल्स डिफरंट असल्या कारणाने आपण याला हेट्रोझायगोसिटी असे म्हणतो. दिस हायब्रिड व्हिगर इज मेंटेन्ड फॉर लॉंग टाइम बाय अ व्हेजिटेटिव्हली प्रोपॅगेटेड क्रॉप. सध्या टिश्यू कल्चर आपण पाहतो की व्हेजिटेटिव्हली प्रोपॅगेटेड क्रॉप कशाला म्हणतो आपण, की एखाद्या वनस्पतीला आपण बीद्वारे निर्माण न करता कलमद्वारे किंवा संकरित करून टिश्यू कल्चर वगैरे पद्धतीनं आपण पुढची पिढी निर्माण करतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये होमोझायगोसिटी येण्याची शक्यता खूप कमी असते, सारखे जीन्स एकत्र येत नाही. हायब्रिड व्हिगर इज लॉस्ट बाय द इनब्रीडिंग ऑर सेल्फ पॉलिनेशन. जर आपण त्या हायब्रिड व्हिगरचं बी घेऊन पुढची पिढी निर्माण करू त्यावेळेस होमोझायगोसिटी म्हणजे सारखे जीन्स एकत्र येण्याची शक्यता खूप जास्त असते आणि त्याच्यामुळे हे हायब्रिड व्हिगरचं जे काही उत्तम गुण असणारे पीक आहेत ते हळूहळू नष्ट होत जातात आणि आपल्याला पूर्वीचा जो 2 प्रकारचे वनस्पती त्यापैकी आपल्याला मिळायला सुरुवात होते. आणि हायब्रिड व्हिगर, द लॉस्ट ऑफ हायब्रिड व्हिगर ड्यू टू इनब्रीडिंग. इनब्रीडिंग म्हणजे सेल्फ पॉलिनेशन, स्वपरागनामुळे पुढची वनस्पती निर्माण होते, इज कॉल्ड ॲज द इनब्रीडिंग डिफिशियन. जर आपण सेल्फ पॉलिनेशन त्याचं पुढं कंटिन्यू करत गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला होमोझायगोसिटी निर्माण होते आणि या फेनोमेनॉनला आपण इनब्रीडिंग डिप्रेशन असे म्हणतो.